नमस्कार. मी प्रशांत बाराई, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष नागपूर. होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीप्रती काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष उमेदवार असलेले श्री राहुल वीरेंद्र बाबू देशमुख यांनी आमच्या पक्षाचं एक नाव घेऊन आमच्या वरिष्ठ पदाधिकारी सन्माननीय आमचे प्रदेश उपाध्यक्ष नमाजी अली यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं फॉर्म भरते वेळेस, त्या वक्तव्याचं मी खंडन करतो आणि त्यांना सांगू इच्छितो, सन्माननीय राहुल भाऊ देशमुख, आपण फार चांगले उत्कृष्ट वक्ता आहात, उच्च विभूषित कायदेपंडित आहे, पण पूर्ण कायदेपंडित नाही आहात. आपण कृपया गावाची शांतता आणि सुव्यवस्था भंग करण्यापूर्वी त्या संबंधित प्रकरणाची शहानिशा करून कुणावर आरोप करावे आणि कुठल्याही एखाद्या समाजावर आपण जर आरोप प्रत्यारोप करतो आहे तर त्या आरोप प्रत्यारोपाचंही आपण त्याची शहानिशा करावी आणि सर्वच गोष्टीला जबाबदार काटोल पोलीस स्टेशन, इराणी समुदाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नाही राहत. या आपल्याही पक्षामध्ये काही अवैध व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, तुमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे नावसुद्धा मी सांगू शकतो, पण आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही आहे. आपण एक चांगल्या विधानसभेला निवडणुकीला सामोरे जातात, एवढी कॅबिलिटी आपल्यामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी मला सांगायचं हेच तात्पर्य आहे की आपण ज्या पद्धतीनं लोकांसमोर ज्या गोष्टी मांडतात, काटोलमध्ये होत असलेल्या अवैध व्यवसाय, सट्टा, जुगार, अवैध व्यवसाय यापेक्षाही आणखी इतर समस्याही आहेत ज्या सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. आपला पक्ष, आपण ज्या पक्षाशी निगडीत आहात तो पक्ष जो आहे शेतकरी कामगार पक्ष आहे. या शेतकरी कामगार पक्षाचं कामच आहे सर्वसामान्य माणसांना न्याय द्यावं आणि शासन दरबारी त्या मांडणी ठेवून त्यांना न्याय देण्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न करावं. गेल्या कित्येक दिवसापासून आपण या भागामध्ये राजकारण करतायत. त्या राजकारणाची परिभाषाच आपली ही आहे की या भागातील सर्व अवैध धंदे बंद करावे. का करावे? अवैध धंदे करणारे आपल्याही पक्षात आहात आणि आपण त्यांना जवळ मांडी लावून बसून ठेवतात. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीकडे दुरावा करून आपल्या या भागातील, ग्रामीण भागातील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी आपण सन्माननीय राहुल भाऊ देशमुख, आपण फार सुंदर वक्तेचा आहेच, आंदोलनकारी पण आहात, पण गेल्या 6 वर्षामध्ये आपली आंदोलनकारी जी क्षमता होती ती कुठेतरी आपण गहाण ठेवली असल्याचा कयास काटोलकर जनता करत आहे. आणि नुकत्याच काटोलमध्ये झालेला जो खून आहे, अण्णाभाऊ साठेनगर येथील एक गरीब कुटुंबातील खुनावर आपली कुठेही प्रतिक्रिया आली नाही किंवा आपलं कुठं सभा संमेलन झालेलं नाही किंवा आंदोलन झालेलं नाही. या आंदोलनात आपली कुठलीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कुठेतरी काटोलकर जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की फक्त इराणी समुदायाचा जर आरोपी असेल तरच आपण आंदोलन करता, इतर समुदायातील जर कोणी आरोपी असेल तर त्यासाठी आपण का गप्प राहता? या गप्प राहण्याचं कारण जरा आपण जनतेला सांगावं. सन्माननीय राहुल भाऊ, आपल्याला सांगू इच्छितो की काटोल नगरामध्ये आता 2 दिवसापूर्वी जो हत्या एक प्रकरण प्रतिक्रिया जनसामान्यासमोर आलेली नाही आहे. आपण फक्त एकच समुदाय घेऊन काटोलचं राजकारण आपण दूषित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असता. आपल्याला सांगू इच्छितो की आपला पक्ष जो आहे तो आपल्या फक्त घरापुरता आहे. ना आता आपला जिल्हाध्यक्ष आहे, ना तालुका अध्यक्ष आहे, ना इतर कोण्या गावामध्ये आपली एखादी शेकापची शाखा आहे. कृपया आपण आपल्या शाखा संघटन आणि पक्ष संघटनेकडे लक्ष द्या. आम्हाला ते सांगायची तुम्हाला गरज नाही आहे, पण एकूण एक सगळ्या गोष्टीवर तुम्ही येऊन जाऊन फक्त इराणी समुदाय हे करता आणि इराणी समुदायाला भारतीय संविधानामध्ये NTB या जातीचा उल्लेख असून त्यांना या समाजांना चांगलं प्राधान्य दिलेलं आहे शासनाने. आणि आपण ज्या पद्धतीने नेहमी त्यांना सांगता की अवैध धंदे करणारे आपल्याच पक्षात आहेत, ते काही तुमच्या घरी येऊन सांगत नाही की मी हे अवैध धंदे करतो आणि त्यांनाच तुम्ही मांडी लावून बसतात. हे आपलं चुकीचं आहे. कृपया आपण या सगळ्या गोष्टीचा ध्यान घ्यावं आणि आपलाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काटोलमध्ये असलेली सक्षम पोलीस यंत्रणा ही आजही आहे, कालही होती आणि उद्याही राहतील. आपण राहू न राहू, आपण राजकारण करतायत तर राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायची गरज नाही. गावामध्ये इतरही समस्या आहे, आपल्या मतदारसंघामध्ये इतर समस्या आहे, त्या समस्यावर आपण जोर ठेवावे. शेतकऱ्यांचा समस्या आहे, बेरोजगारांची समस्या आहे, काटोलमधली बेकार पडलेली MIDC आहे, यावर आपण कधीच कुठे उत्तर देताना किंवा प्रश्न विचारताना आपण दिसत नाही. ज्या अनिल देशमुखांच्या विरोधात आपण छातीटोक आणि खंदेटोक सांगत होते की माझ्या बापाचा खुनी कोणी असेल तो अनिल देशमुख आहे आणि त्याच अनिल देशमुखाच्या मांडीला लावून आणि खांद्याला खांदा लावून आपण गेले 6 वर्ष मिरवत होतो.
पण त्यांनी आपल्या पोराला काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये जर प्लॅन्ट केलं, आपल्याला कुठेतरी डावललं, म्हणून आपला कुठेतरी आत्मविश्वास डामाळला गेला. त्यामुळे आपल्याला कुठेतरी वाटलं की आपलं अस्तित्व संपते आहे, म्हणून आपण स्वतःची उमेदवारी केली. आणि जेव्हा महायुतीमध्ये आपली सरकार आपला पक्ष तिथे आहे, सन्माननीय ही विप्राक्त काटोलमध्ये बऱ्याचशा समस्या आहे, काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये समस्या आहे, पण आपण त्यावर कधी बोलताना आम्हाला दिसले नाही. कृपया आपण त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा, ज्ञान घ्यावा. या सगळ्या गोष्टीचा उहापोहा करायची मला गरज नाही आहे, कारण का तो जो माणूस आहे तो माझा प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि तो माझ्या पक्षाशी जुळलेला आहे. माझ्या पक्षासोबत निष्ठा आहे. मी सन्माननीय राजसाहेबाशी जुळलेलो आहे, त्यांचा एक मनसैनिक आहो. आणि ते सुद्धा नमाजी अली हे सुद्धा एक त्या समुदायाचे सदस्य असून चांगले गृहस्थ आहेत, उच्च विभूषित आहेत. तुम्ही जेवढे शिकले आहेत तेवढे त्यांच्याच तुलनेमध्ये ते पण शिकलेले आहेत. कृपया काटोलमध्ये काही दिवसापूर्वी एक प्रकरण झालं होतं, त्या प्रकरणाचा आपण फार उहापोहा केला होता. काटोलमध्ये एकच समुदाय असा आहे की ज्याच्या विरोधात आपण बोलून फक्त आपण जिंकू शकणार नाही. याची प्रचिती आपल्याला 2 निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं आलेली आहे. काटोल नगरपालिकेची सत्ता काटोलच्या जनतेने आपल्याला दिली होती, त्यापैकी आपण ती सांभाळू शकले नाही. स्वतःचं डिस्क्वालिफिकेशन आपण सांभाळू शकलो नाही, ते सुद्धा रद्दबद्दल करू शकलो नाही. स्वतःचे 3 नगरसेवक जे दुसऱ्या पक्षात गेले त्यांना आपण सांभाळू शकलो नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा ह्या गोष्टी आम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही आहे. गावातली लोक जे आपल्याला कळेलच. नुकतंच काटोलमध्ये जे प्रकरण तुम्ही उचलून धरलं होतं की इराणी समुदायाची युवकाने एका अल्पसंख्याक मुलीवरती बलात्कार केला, तिचा खून झाला, ह्या सगळ्या गोष्टी थोटांड आहे. आणि या थोटांडामध्ये आपण किती खरे बोलतात आणि खोटे बोलतात याची प्रचिती काटोलकर जनतेला आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आलेली आहे. काटोल पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस प्रशासनाने जो FIR तयार केलेला होता, त्या FIR मध्ये कुठल्याही प्रकारचा बलात्कार आणि खून हा शब्दाचा उल्लेख सुद्धा केलेला नाही किंवा त्या पद्धतीने तिथे कलम सुद्धा लागलेली नाही आहे. आपण स्वतःच LLB झालेला आहात, पूर्ण झालेत की माहिती नाही, मला त्याचा संशय आहे. काटोल विधानसभा क्षेत्र हे शांतता सुव्यवस्थेसाठी नावाजलेलं आहे. इथली क्रीडा संस्कृती आणि इतर संस्कृती, सामाजिक संस्कृती जोपासण्यासाठी येथील प्रत्येक नागरिक हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. राहुल भाऊ, आपल्याला सांगू इच्छितो, हात जोडून नम्र विनंती आहे की काटोलमध्ये आपण ज्या पद्धतीने जे राजकारण करतात ते राजकारण करा, त्याला आमची मनाई नाही आहे. तुम्हाला सदिच्छा, शुभेच्छा सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून राहू, पण योग्य त्या विषयावर आपण हात घाला. चुकीच्या पद्धतीने विषय हाताळून गावाची शांतता सुव्यवस्थेचा भंग करू नका. प्रशासनाला हाताशी तुम्ही घ्या, त्यांचा विचार घ्या, त्यांचा विनिमय घ्या. नुसता एक समाज एक समाज एक समाज या समाजाच्या विरोधात बोलून बोलून किती बोलणार. गेल्या 10-15 वर्षापासून आपण तोच एक विषय घेतोय, इराणी समुदाय. इराणी समुदाय हा भारतीय नागरिक आहे. संविधानामध्ये त्याला इराणी समुदाय त्याला जबाबदार धरून तुम्ही त्याचे आंदोलन, सभा, संमेलन करतात आणि स्वतःची पोळी शेकून घेतात. या कारणामुळे आपली कुठेतरी प्रतिमा कमी होत आहे. याकडेही आपण लक्ष द्यावं. 2 दिवसापूर्वी काटोलमध्ये झालेल्या खुनाबद्दल सन्माननीय राहुलभाऊ देशमुख यांची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही किंवा कुठलंही आंदोलन करताना आम्हाला दिसलेलं नाही. हेच जर एखादा इराणी समुदायातील एखादा व्यक्ती जो क्रूर प्रवृत्तीचा असेल, त्याने जर तो गुन्हा केला असता तर आपण आपलं राजकारण बाजूला ठेवून ते समाजकारणासाठी आपण सभा, संमेलन आणि आंदोलन, काटोल बंदचा नारा दिला असता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं न होताना दिसताना मला असं कुठेतरी वाटते, याची मला खंत वाटते की समाजाचा ठेकेदार काटोलमध्ये जनतेला देते की काटोलमध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध व्यवसाय होणार नाही, खून खराबे हे दिसणार नाही, चोरी चकारी होणार नाही, खून बलात्कार हे प्रकरण सगळे शांत होईल. जर आपल्याला एवढं जर सगळ्या खूप काटोल विधानसभा क्षेत्राचा खूपच पुळका आलेला आहे, तर आपण ही सगळे राजकारण बंद करून आपण पोलीसमध्ये का भरती होत नाही? शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी न्यायप्रणाली इथे आपली देशाची लागू केलेली आहे. या देशाला न्यायव्यवस्था आहे, त्या न्यायव्यवस्थेला आपण कुठेतरी चॅलेंज करतायत. ते चॅलेंज करता जर आहात तर आपण या सगळ्या गोष्टीचं ध्यान ठेवावं आणि या